नमस्कार. उद्या 24 जानेवारी 2025 या दिवशी भारतात दरवर्षी राष्ट्रीय बालिका दिवस साजरा केला जातो. देशातील मुलींना शिक्षित, सशक्त व सक्षम बनवण्याच्या उद्देशातून दरवर्षी भारतात 24 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो. तर ह्या दिवसाच्या निमित्ताने आजच्या व्हिडिओमध्ये मुलीच्या जन्माविषयी आपण पौराणिक कथा बघणार आहोत. तर ह्या कथेमध्ये पुराणानुसार असे कोणते पालक आहेत की त्यांनी कोणते पुण्यकर्म केले आहेत ज्यामुळे त्यांना कन्यारत्नाची प्राप्ती झाली. पुराणामध्ये सांगितलेले आहे की ज्या दाम्पत्यांना कन्यारत्न प्राप्त झाले आहे ते फारच भाग्यवान लोक आहेत. चला तर ही कथा आपण जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आजच्या काळात महिलांवरील अत्याचार वाढत असल्याचे दिसून येत आहे. महिलांना घरापासून बाहेरपर्यंत असुरक्षित वाटते. काही लोक असे आहेत जे जन्मापूर्वीच मुलींना आईच्या पोटात मारतात. महाभारतात श्रीकृष्णाने भ्रूण हत्या हे सर्वात मोठे पाप मानले आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, श्रीकृष्णाच्या मते प्रत्येक घरात मुली का जन्माला येत नाहीत? याबद्दल श्रीकृष्ण काय सांगतात चला तर जाणून घेऊया. हिंदू धर्मात मुलींना लक्ष्मीचे रूप मानले जाते. आजही हिंदू लोक नवरात्रीमध्ये मुलींची पूजा करतात. परंतु हे देखील सत्य आहे की काही लोक अजूनही मुलींना ओझे मानतात. हिंदू धर्मात प्राचीन काळापासून मुलींना समान अधिकार दिलेले आहेत. पण ज्ञानाअभावी काही लोक मुलींना ओझे म्हणून पाहतात. त्यांना माहीत नसताना देवाने तुला याच्या लायक मानले, त्यामुळेच तुला कन्याधन मिळाले. कारण देव प्रत्येकाला मुलीचे पालक बनण्याचा बहुमान देत नाही. तर मुलींच्या जन्मासाठी देवाने कोणत्या लोकांची निवड केली आहे? तर ज्यांनी सत्कर्म केले आहे, जे दान, धर्म, परोपकार आणि चांगले कर्म करतात त्यांना कन्यारत्नाची प्राप्ती होते, असे धार्मिक ग्रंथामध्ये नमूद आहे. स्त्री जातीकडे आदराने पाहणारे लोक, जे स्त्रियांना सन्मान देतात आणि त्यांचा आदर करतात, त्यांना कन्यारत्नाचा आशीर्वाद मिळतो. आध्यात्मिक आणि सात्विक जीवन जगणारे लोक, धार्मिक विश्वासानुसार जे लोक सात्विक आचरण पाळतात आणि ईश्वरांच्या भक्तीत लीन असतात त्यांना कन्यारत्न प्राप्त होऊ शकते. कुटुंबाच्या कल्याणाचा विचार करणारे जे लोक आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी सतत प्रयत्नशील असतात त्यांच्यावर देवी लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद असतो आणि कन्यारत्न प्राप्त होते. पूर्वजन्माचे कर्म, काही जण मानतात की पूर्वजन्मातील चांगल्या कर्मामुळेच कन्यारत्नाची प्राप्ती होते. मुलींच्या जन्माबद्दलची एक कथा पुराणामध्ये, या कथेचे असे वर्णन केलेले आहे की कथेत श्रीकृष्ण सांगतात की कोणत्या घरात मुलींचा जन्म होतो. तर ह्या कथेनुसार एके दिवशी अर्जुन आणि श्रीकृष्ण बसले होते. दोघेही जन्म मृत्यूबद्दल बोलत होते. त्याचवेळी अर्जुनाने श्रीकृष्णांना विचारले की हे माधव, कोणत्या कर्मामुळे कोणत्याही मातापिताला कन्यारत्न मिळते? म्हणजेच देव मुलींच्या जन्मासाठी घरांची निवड कशी करतो? तेव्हा कृष्ण हसत हसत म्हणतात, हे पार्थ, आज अचानक तुझ्या मनात हा प्रश्न कसा काय आला? अर्जुन म्हणतो, नारायण, मी विचार करत होतो की सर्व मुली तर लक्ष्मी असतात आणि आई लक्ष्मी प्रत्येकाच्या घरी येत नाही, म्हणूनच मी तुम्हाला हा प्रश्न विचारला आहे. तर कोणत्या घरात मुलींचा जन्म होतो? तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुन, कुणाच्या घरी मुलगा जन्माला आला तर ते त्याचे भाग्यच असते. पण कुणाच्या घरी मुलगी जन्माला आली तर ती त्याच्यासाठी भाग्याची गोष्ट असते. मुलगी नशिबाने मिळतात आणि मुली ह्या भाग्यानेच मिळतात. ज्या स्त्री पुरुषांनी आपल्या पूर्वीच्या जन्मात चांगली कर्म केली आहेत त्यांनाच मुलीचे पालक बनण्याचा बहुमान मिळतो. श्रीकृष्ण पुढे म्हणतात, देव मुलींच्या जन्मासाठी अशीच घरे निवडतो जे मुलींचा भार उचलू शकतील. देव जाणतो, धन असूनही काही लोक असे असतात जे मुलींचा भार उचलू शकत नाहीत. तर काही लोक असे आहेत जे गरीब असूनही आपल्या मुलींना मोठ्या प्रेमाने वाढू शकतात. मुलींसाठी चांगले पालक कोण असू शकतात हे विश्वाच्या निर्मात्याला आधीच माहीत आहे.
मुलीशिवाय सृष्टी अपूर्ण आहे. श्रीकृष्ण अर्जुन पार्थला पुढे म्हणतात, कन्याच हे विश्व चालवतात. ज्या दिवशी या जगात मुलींचा जन्म थांबेल त्या दिवशी जग थांबेल. मग काही दिवसातच हे विश्व नष्ट होईल. मुलीच आपल्या आई वडिलांना मुली म्हणून सर्वात जास्त प्रेम देतात. मग लग्नानंतर ती सासरी गेल्यावर तिथं सून आणि बायको म्हणून प्रेम वाटून घेते. त्यानंतर ती आई झाल्यावर सर्वस्व आपल्या मुलाला देते. मुलगा एकच कुळ चालवतो, पण मुली 2 कुळांचा गौरव करतात. लेक म्हणजे ईश्वराची देण, लेक म्हणजे अमृताचे बोल, तिच्या पाऊलखुणांनी सुख ही होईल अनमोल. तर आशा करते व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद.